आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर जे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होणार आहे? कारण की आगामी लोकसभा निवडणूक आहेत, इतर निवडणूक आहेत, या पार्श्वभूमीवरती काही चर्चा होणार आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारच्या बैठका नियमित होत असतात. संघटनात्मक कामाला प्राधान्य, निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देत जनतेसाठी 24 तास 12 महिने काम करणारा आमचा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळं आता वेगवेगळ्या प्रकारचे आमचे निवडणूक प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत, यांची त्या ठिकाणी बैठक आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून संघटनात्मक काम असेल, निवडणुकीचं काम असेल किंवा इतर समाजाच्या दृष्टीनं जी कामं आहेत त्यांचं नियोजन, मार्गदर्शन अशा शिबिरातनं त्या ठिकाणी नियोजन पद्धतीनं केलं जातं. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील काल नवी मुंबई आणि कल्याण या दिशेने होते. आज ते पुन्हा त्यांचा दौरा जो आहे तो पुढे दौरा सुरू आहे. ते म्हणत आहेत की 24 डिसेंबरपर्यंत सरकारकडे वेळ आहे, तोपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा मैदानात ज्या पद्धतीने उतरलो होतो तसेच उतरू, मुंबईमध्ये चक्काजाम करू. नाही, मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे जरांगाला आहे, प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी अधिकार आहे. जरांगेंनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या संदर्भात शासन सकारात्मक आहे. त्याच्यामुळे शासनाची काही आडमोठी भूमिका आहे किंवा शासनाला करायचं नाही, शासन टाळतं आहे, असा काही विषय नाही. आता पहिल्या दिवसापासून सरकार सांगतं आहे की नियमामध्ये बसवून, कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. कारण दिलेलं आरक्षण मागे टिकलं नाही आणि म्हणून आता जर आरक्षण दिलं तर ते कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे, याची काळजी त्या ठिकाणी सरकार घेतं आहे. कारण सरकारला भूलथापा मारायच्या नाहीत, लोकांची दिशाभूल करायची नाही, हे अत्यंत स्पष्टपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे जे आरक्षण द्यायचं आहे ते कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे. कायदेशीर प्रक्रिया, प्रोसेस जी आहे ती पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आता ते देत असताना प्रक्रिया जर पूर्ण केली नाही तर ते अपरिपक्व किंवा इमॅच्युअर्ड अशा प्रकारची ती प्रक्रिया होईल, म्हणून त्या ठिकाणी दिवस लागत आहेत. मला वाटतं जरांगेंनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या मानसिकतेबद्दल काही संशय करायचं कारण नाही. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा देखील मुद्दा आहे आणि छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये कुठेतरी आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या असताना पाहायला मला वाटतं महाराष्ट्राला अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी अभिप्रेत नाही. अशा प्रकारचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं आणि मग त्यातनं वातावरण कलुषित होणं हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. प्रत्येक समाजाने आपापल्या मागण्या न्याय्य पद्धतीनं लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी मांडाव्यात आणि कुठल्याही समाजामध्ये वितुष्ट होणार नाही, याची सगळ्यांनी आम्ही काळजी घेतली पाहिजे. सरकार सगळ्यांसाठी आहे. सरकारला शांतता हवी, कुठल्याही प्रकारचं वितुष्ट आपल्या वक्तव्यातनं होणार नाही, सामाजिक दरी आणि तेढ निर्माण होणार नाही, याची सगळ्या नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. काल खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला होता आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचं म्हणणं आहे की मी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, भाजपच्या नेत्याने त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचं नाव घेतलं नाही. मला वाटतं हे लहान पोरासारखं पोरकटपणाचं बोलणं आहे. फोटो टाकायचा, टीका करायची क्लिअर कट आणि नाव नाही घ्यायचं, अशा प्रकारचं बालिशपणाचं बोलणं आणि वागणं संजय राऊतांचं आहे. ते भ्रमिष्ट झालेत, वैफल्यग्रस्त झालेत. आणि आपल्याकडे एक म्हणणं आहे की खालचं सोडून डोक्याला बांधायचं, तसं त्यांनी सगळे संकेत, आचार विचार पायदळी तुडवत व्यक्तिगत केंद्रित त्या ठिकाणी त्यांच्या टीका आहेत. घृणास्पद असं राजकारण आहे. महाराष्ट्रातील जनतेला त्याचा उबग आला आहे, किळस आला आहे. त्यांचं म्हणणं आहे की फोटोचं राजकारण जे आहे ते तुम्ही सुरू केलं होतं, त्याचा शेवट आम्ही करणार, जानेवारी महिन्यामध्ये याचा शेवट होईल. मला वाटतं संजय राऊत तुरुंगातून जाऊन आल्यावर सुद्धा शेवट त्याची भाषा करतायत. मला वाटतं हे त्यांच्यासारख्या आरोपीला शोभा देणारं नाही आहे. त्यांनी पहिला आपला शेवट होतोय त्याची काळजी घ्यावी. आणि जसं सापाची वळवळ मेल्यावर पण शेपटीत असते,
दिवा जळताना पण त्या ठिकाणी प्रखर होतो, तसा संजय राऊत टोकाचा टीका आणि वक्तव्य करताना दिसत आहेत. मला वाटतं त्यांचा शेवट जवळ आल्याचं हे चिन्ह दिसतंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला त्यांचा देखील विरोध आहे. आज धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात जे आहे ते धारावीकर नागरिक जे आहे ते GRची होळी करणार आहेत. ठाकरे गटाचा देखील पाठिंबा आहे. जोपर्यंत योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशीच भूमिका घेत राहू असं धारावीकरांचं म्हणणं. मला वाटतं अशा प्रकारचे अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भूमिका घेतली. नंतर ह्यांचा हिशोब क्लिअर झाला की आंदोलनं मागे होतात. तशाच प्रकारे कदाचित अजून त्यांचा हिशोब व्हायचा असेल म्हणून आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडं कोण येत नाही, त्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न असू शकतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की आज भाजपची बैठक जी आहे ते बैठकीचं देखील आयोजन करण्यात आले. त्याच पद्धतीने संजय राऊत यांनी जे काही आरोप केले होते, जे फोटो ट्विट केले होते, त्याच्यावरती आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रेम म्हात्रे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.